कॅरेलचा जो एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला दाखवण्याची इच्छा आहे की जसं आता इथं ॲनिमेशनमध्ये एकच बॉल उचललेला आहे बरोबर. आता या केसमध्ये जर मी 2 बॉल डिस्प्लेस केले जसं मी तुम्हाला तोंडी सांगितलं काय व्हायला हवं, हे 2 बॉल इक्वल मासचे आहेत. इकडे मास इंटू ॲक्सिलरेशन जेवढं ॲक्ट होईल तेवढंच इकडे पण ॲक्ट व्हायला पाहिजे. सो हा जो बॅलन्स आहे तो हा अशा पद्धतीने होणार आहे, सगळ्यांना दिसतंय. सो हे दोन्ही बॉल डिस्प्लेस झाले. आता इथं सरप्रायझिंग फॅक्ट आहे की इथं आहेत 4 बॉल, 2 उचलल्यावर 2 होणार हे तर ठीक आहे, पण मी जर 3 डिस्प्लेस केले इकडं तर काय होणार आहे बघा. सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. जर 3 उचलले तर काय होतंय सगळ्यांना दिसतंय का, 3 उचलले तर 3 बॉल डिस्प्लेस होतात इकडून पण. मी परत दाखवतोय सगळ्यांना. 3 बॉल मी आता इथे डिस्प्लेस करत आहे. 3 बॉल एवढ्या उंचीवर नेतोय, सोडतोय, इकडं 3 इकडं 3 राईट. सो एक जो आहे तो कॉमन म्हणून तिथे ॲक्ट होतो राईट आहे. सो हा जो बॅलन्स आहे हा कुणी सांगितला आपल्याला, तर हा सांगितलेला आपल्याला न्यूटन सेकंड लॉने.